ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत. सो आजचा जो ब्लॉग आहे तो काहीतरी खास आहे आणि ते खास काय आहे हे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे शेअर करेल. सो चला आजच्या ब्लॉगला कंटिन्यू करू. आजच्या दिवसाची सुरुवात आहे ना मस्त अशा या योगाच्या प्रोग्रामने झालेली. सो ॲक्च्युली आमच्या सोसायटीमध्ये ना एक योगा संस्थाच्याकडून रोज सकाळी एक योगा सेशन होतं आणि याच्यासाठी काही रेस्ट्रिक्शन नाही आहे, काही लिमिटेशन नाही आहे आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो सकाळी 6 ते 7चं हे सेशन असतं आणि आज आमच्या सोसायटीमध्ये यांना म्हणजे या सेशनला चालू होऊन कंप्लीट 1 वर्ष झाले. सो त्याच्यासाठी आज हे सेलिब्रेशन होतं, म्हणजे एक असा प्रोग्राम ठेवलेला त्यांनी त्याच संस्थेने आमच्या सोसायटीमध्ये. सो जे पण लोक रेग्युलर जातात इथे किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे हे प्रोग्राम अटेंड करण्याचे, तर त्यांना सगळ्यांनाच इन्व्हाइट केलेलं होतं आणि हा प्रोग्राम सकाळी 6 वाजेच्या दरम्यान चालू झालेला, पण मला जाण्यासाठी थोडंसं लेट झालेलं. मग मी 6:30च्या आसपास गेलेले तिथे आणि मम्मी पण आलेली होती या प्रोग्राममध्ये. मम्मी तर सकाळी 6 वाजताच आलेली, मला मात्र लेट झालेलं, 6:30ला आले मी. आणि ओव्हरऑल छान होता प्रोग्राम, म्हणजे असं सकाळी सकाळी एकदम असं रिफ्रेशिंग वाटत होतं. कसा होता मम्मी प्रोग्राम? एकदम छान होता. म्हणजे रोज जाते मी योगा करायला, एकदम फ्रेश वाटतं दिवसभर. आणि मग नंतर घरी आल्यावर ब्रेकफास्ट केला, मस्त फ्रेश झालो सगळेजण आणि मग आजच्या दिवसाला सुरुवात केली. सो व्लॉगच्या स्टार्टिंगला मी जसं तुम्हाला सांगितलेलं की आज काहीतरी खास आहे. सो आज खास असं आहे की आज माझी आणि राहुलची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यासाठी आम्ही काही प्लॅन केला आहे, पण तो इव्हनिंगसाठी आहे. आधी तर आम्ही असं ठरवलेलं होतं की कुठेतरी बाहेर जाऊ म्हणून फिरायला, कारण की खूप दिवस झाले आम्ही कुठे गेलो नाही आहे, म्हणून आम्ही असं विचार करत होतो की इथेच नियर बाय कुठेतरी जाऊ. पण आम्हाला जिथे जायचं होतं तिथलं काही आम्हाला बुकिंग पण भेटलं नाही आणि राहुलचं पण असं म्हणणं होतं की आता सध्या मी जळगाववरनं पण आलो आहे, सो आता नको, आपण थोड्या दिवसांनी जाऊ. त्यामुळे मग आम्ही हा प्लॅन सध्या आता ड्रॉप केला आहे. बघू आता कधी होतो तो प्लॅन, जेव्हा होईल तेव्हा मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. सो आता लंचची प्रिपरेशन चालू आहे आणि आजचा स्पेशल मेन्यू असा आहे की व्हेज बिर्याणी बनवली आहे मम्मीने राहुलसाठी आणि प्रिशासाठी आमरस बनवला आहे आणि सोबतच कोशिंबीर पण आहे आणि पोळी पण बनवली आहे. सो कोशिंबीर तर तुम्हाला मी जसं मागे एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमच्या इथे पुलाव असो किंवा बिर्याणी असो त्यासोबत कोशिंबीर असते म्हणजे असते, कारण की आमच्या इथे सगळ्यांना हे कॉम्बिनेशन खूप जास्त आवडतं, त्यामुळे आज कोशिंबीर पण बनवली आहे. आणि आज सकाळीच आहे ना मी मस्त असे आंबे आणायला गेले होते बाहेर. सो तेव्हा मला काही दुसरे पण फ्रुट्स दिसले बऱ्यापैकी, म्हणजे आता लिचीचं सीझन येतं आहे हळूहळू. सो मला आणि प्रिशाला लिची खूप जास्त आवडते, सो लिची पण आणली आणि दुसरे पण काही फ्रुट्स घेऊन आलेले. सो म्हटलं अजून जेवणाला तर वेळ आहे, तोपर्यंत हे सगळे फ्रुट्स अरेंज करून ठेवते. जे फ्रीजमध्ये ठेवायचे ते फ्रीजमध्ये ठेवून देते आणि जे वरती ठेवायचे ते व्यवस्थित झाकून ठेवून देते, कारण की काय होतं ना, हे सगळं असं प्रिशाला वरती दिसलं ना तर जेवणाच्या वेळेला ती बरोबर म्हणते मम्मा मला हे नाही खायचं, मला हे फ्रूट खायचं आहे, असं तिचं चालू होऊन जातं. सो म्हटलं तिचं लक्ष नाही आणि जेवणाला पण वेळ, तोपर्यंत हे पटकन आवरून घेते. आणि हे सगळं आवरता जेवणाची पण वेळ झालेली. सो चला आता पटकन मी ताट वाढून घेते आणि आम्ही जेवणाला सुरुवात करू. सो असा काहीसा होता आजचा मेनू आणि दुपारी जेवण झाल्यानंतर मस्त एक छोटीशी झोप घेतली आणि आता संध्याकाळी तुम्ही बघताय की प्रिशा मस्त असं स्विमिंग कॉस्ट्यूम घालून बसली आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही स्विमिंग पूल वगैरे तिथे कुठे जाणार असाल, पण असं अजिबात नाही आहे. तिला ॲक्च्युली तो वॉर्डरोबमध्ये दिसला आणि तेव्हापासून तिचं हेच चालू होतं की मला हेच घालायचं, त्यामुळे तिला थोड्या वेळ तो घालू दिला आम्ही आणि नंतर मग तिला जेव्हा बाहेर जायचं असेल आम्हाला तेव्हा तिला चेंज करायला. आणि मग नंतर प्रिशाची अशी काहीशी मस्ती चालू होती आणि जेव्हा पण मी नेलपेंट लावते ना तर तेव्हा मी ट्राय करत असते की प्रिशाला दिसायला नको की मी नेलपेंट लावली. आणि मागच्या 1-2 दिवसांपूर्वीच मी नेलपेंट लावलेली आणि आज तिला ते आम्ही आता खेळत होतो तेव्हा तिला ते दिसून गेलं की मम्माने नेलपेंट लावली. तेव्हापासून तिचं चालू झालं की मला पण नेलपेंट लावायची आहे. सो मग आता तिला मी इथे नेलपेंट लावून देते. प्रिशा रेडी झाली तू? ओके ओके, तू मेकअप केलास? बापरे. आणि हे बघा इथे आम्हाला नेमकं कोणता ड्रेस घालायचा प्रिशाचा समजत नव्हता, म्हणून आम्ही इथे सगळं ड्रेस काढून ठेवले. आता ते सगळं आवरावं लागेल. आता बघू वेळ कसा राहतो, काय राहतो. ओके, तुला हा ड्रेस घालायचा आहे का? ठीक आहे, व्हेरी गुड. आणि रेडी झाल्यानंतर आमचं असं काहीसं मटकणं चालू असतं. जेव्हा कॅमेरा चालू असतं तेव्हा तर प्रिशाचं विचारू नका, नुसतं असं मटकणं चालू असतं. सो इथे पण तिचं तेच चालू आहे. सो आता आम्ही रेडी झालोय आणि पहिल्यांदा असं झालंय की आम्ही रेडी झालोय आणि अजून राहुल रेडी नाही झाले. सो आता राहुल रेडी होत आहेत, तोपर्यंत आम्ही थोडंफार आमचं जे इथे आम्ही पसारा करून ठेवलाय तो आवडतो, नाहीतर मग आम्ही अजून काही रील्स वगैरे बनवायचे असेल तर ते ट्राय करून बघते मी. आणि प्रिशा तिचं खेळ नाही तर मी तिच्यासोबत खेळते आणि मग आम्ही निघू. आणि नंतर जेव्हा प्रिशाला समजलं की मी लिपस्टिक पण लावली तेव्हा तिचं हे पण चालू होतं की मला पण लिपस्टिक लावायची. सो मग इथे मी थोडंसं असं प्रिटेंड करते की मी लावलेली लिपस्टिकच मी तुला पण लावते.
नंतरून आहे ना प्रिशाला तो जो ड्रेस आधी मी घातलेला होता तर त्या ड्रेसमुळे तिला ना थोडंसं असं टुचत होतं. ती म्हणत होती की मला थोडंसं असं काहीतरी टुचतंय वगैरे, इरिटेट होत होतं तिला. सो त्यामुळे आम्ही तिचा ड्रेस चेंज केला. आता तिने दुसरा ड्रेस घातला, तर त्या ड्रेसच्या हिशोबाने आता मला रेडी व्हायचं होतं. सो आधी मी तिला फक्त ड्रेस घालून ठेवलेला, कारण की तिला जर मी सगळ्यात आधी रेडी करून दिलं ना तर ती जोपर्यंत आम्ही निघत नाही घरातून तोपर्यंत सगळं ते पोनी काढणं, एक एक क्लिप काढणं ते असं चालू होऊन जातं तिचं. त्यामुळे मी नेहमी हेच प्रेफर करते की आधी मी रेडी होऊन घेते आणि त्यानंतर प्रिशाला रेडी करत असते. सो इथे तेच तिला लाडीगुडी लावून थोडंसं मस्का वगैरे लावून थोडंसं असं तिला रेडी करणं चालू आहे. मॅडम 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 असं म्हणता. आणि मग वेळेच्या आत आम्ही घरातून निघालेलो. ॲक्च्युली आधी ना आम्ही काही वेगळं ठिकाण डिसाईड केलं होतं जाण्यासाठी, पण नंतर आता लेटेस्ट जे रिव्ह्यूज आम्ही पाहिले त्याचे तर ते काही एवढे चांगले नाही वाटले आम्हाला. त्यामुळे ऑन द स्पॉट आम्ही प्लॅन चेंज केला. फर्स्ट टाईम आम्ही तिथे जातोय, बघू आता एक्सपिरियन्स कसा असतो. तुमच्याशी मी नक्की शेअर करेल. नेहमीप्रमाणे आजही प्रिशा हा एक सॉफ्ट टॉय घेऊन आलेली. सो इथे आल्यावर तिचं जरा टाईमपास चालू होतं ते टॉयसोबत, आणि सोबतच मी तिला कंपनी देत होते थोडीफार, तिच्यासोबत खेळत होते ह्या टॉयसोबत. सो आमच्या इथे मस्त अशा गप्पा चालू होत्या आणि मग आम्ही काही फूडही ऑर्डर केलेलं. ते ॲम्बियन्स तर छान होतंच, पण त्यासोबत फूडही खूप छान होतं. आणि आम्हाला तिघांनाही नंतर खूप जास्त भूक लागलेली, कारण की आज इकडे संध्याकाळी यायचं होतं. त्यामुळे आवरणे येते, त्याच्यामुळे रेडी होण्यामध्ये सगळा वेळ गेला. काही खाल्लं सुद्धा नाही, स्नॅक्स वगैरे. इवन दो प्रिशाने सुद्धा फार काही जास्त स्नॅक्स वगैरे नव्हते खाल्लेले जेव्हा झोपेतून उठली तेव्हा. सो इथे आल्यानंतर तिला पण असं होत होतं की म्हणजे भूक लागली. आणि इथे ना डान्स फ्लोअरही होता, पण त्याला चालू होण्यासाठी अजून वेळ होता. आणि लकीली ते आमच्या टेबलच्या तिथेच होता, म्हणजे नियर बाय टेबलच होता. आणि जेव्हा हे प्रिशाला समजलं तेव्हा तिचं असं होतं की चला लवकर माझ्यासोबत डान्स करायला. सो आम्ही इथे डान्स फ्लोअरवर आलो. तर स्टार्टिंगला तर कोणीच नव्हतं इथं. आणि नंतर आहे ना आम्ही दुसऱ्या टेबलवरती शिफ्ट झालेलो. त्याचं कारण असं की आधीचा जो आमचा टेबल होता तो डान्स फ्लोअरच्या एकदम बाजूला होता, आणि जसा जसा वेळ वाढत होता तसा त्या डान्स फ्लोअरवरती जे पण काही साऊंड होते त्यांचा पण आवाज खूप जास्त वाढत होता. सो आम्हाला तिथे जे बाउन्सर होते त्यांनी सजेस्ट केलेलं की जर तुम्ही इथे बसले तर लहान मुलीच्या कानाला त्रास होऊ शकतो. आणि आम्हाला याची अजिबात आयडिया नव्हती, कारण की आधी आम्ही जेव्हा पण असं गेलो आहे अशा ठिकाणी तर तिथे डान्स फ्लोअर वेगळा असायचा आणि हा सिटिंग एरिया असा वेगळा असायचा. पण इथे असं होतं की नियर बाय सिटिंग एरियाचाच डान्स फ्लोअर पण होता. सो इथे आल्यावर आम्हाला असं समजलं. मग त्यानंतर आम्ही टेबल चेंज केले आणि आम्ही इथे बसलेलो. सो इथे पण आवाज येत होता, पण त्या कम्पॅरिझनमध्ये इथे खूप कमी आवाज येत होता. आणि इथे आल्यावर तर असं होत होतं प्रिशाला पण की मम्मा मला डान्स करायला तिथे जायचं, आणि मला पण वाटत होतं की हा डान्स करायला जाऊ. पण मी प्रिशामुळे जात नव्हते, आणि प्रिशा तिथे जे आहे रेस्ट्रिक्शन्स की लहान मुलांना त्याचा त्रास होतो त्याच्यामुळे ते अलाउ करत नाही. त्यामुळे प्रिशाही जाऊ शकत नव्हती. मग म्हणून आम्ही इथे बसूनच तिला एंटरटेन करत होतो. इथे बसूनच तिच्यासोबत डान्स करत होतो. असे खूप सारे पेरेंट्स होते ज्यांच्यासोबत लहान मुले तर ते इथे या एरियामध्येच करत होते. आणि मग नंतर आम्ही घरी आलेलो. तर चला मी यासोबत आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशा एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.